तर तिकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। 3 फुटांनी पाण्याची पातळी वाढलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होती। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। 3 फुटांनी ही पाण्याची पातळी वाढलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। 2 दिवसापूर्वी पाणी पातळी 15 फुटावर होती, मात्र या 2 दिवसामध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 3 फुटानं वाढून 18 फुटावर पोहोचली आहे। त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेमध्ये थोडीशी वाढ झाली आहे। सध्या आपण कृष्णा नदीच्या पात्राच्या समोरच आहोत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कृष्णा नदीची ही पाणी पातळी आपण पाहू शकतो 18 फुटावर पोहोचलेली आहे। 2च दिवसापूर्वी कृष्णा नदीची पाणी पातळी ही 15 फुटावर होती, मात्र सांगली शहरात जरी पाऊस कमी अधिक प्रमाणात असला तरी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं पाऊस जोरदारपणे सुरू आहे आणि त्यामुळेच पावसाचं पाणी हे नदीपात्रामध्ये मिसळत आहे आणि यामुळेच नदीपात्राची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढत चाललेली आहे। सध्या जूनच्या मध्यावर आपण असलो तरी सध्या 18 फुटावर ही कृष्णा नदीची पाणी पातळी पोहोचलेली आहे। मागील महापुराचा आणि मागील आपत्तीचा जर अनुभव पाहिला तर जुलै महिन्यामध्ये संभाव्य पूरस्थिती निर्माण होते अशी परिस्थिती मागील काही पुरांमध्येही अनुभवली होती। मात्र सध्या जरी सांगली किंवा नदीकाठच्या गावांना कुठल्याही प्रकारचा पूर सदृश असा धोका नसला तरी पाणी पातळी ही कमी अधिक प्रमाणात वाढत असल्यामुळं पुन्हा एकदा कृष्णा काठाची चिंता ही वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता कोयना धरण असेल किंवा मग अलमट्टी धरण असेल, या दोन्ही धरणातून पाणी सोडण्याबाबत आणि पाणी राखून ठेवण्याबाबत हा समन्वय वेळच्या वेळी राखला पाहिजे, तरच सांगली असेल किंवा कृष्णा काठावरचा जो आपत्तीचा विषय आहे किंवा आपत्तीची परिस्थिती आहे ती आपण टाळू शकतो, असं काहीच मत जाणकारांकडूनही व्यक्त केलं जातंय। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।